आता तिथून सोमवारी म्हणतोय, सोमवारी इथल्या पण महिला म्हणतात नाही आम्हाला पाणी आले. खोटं कशाला बोलू म्हणतात. एखादी अडचण आठवड्यातून झाली तेवढी मान्य पण करता येते, पण जर रोज 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 असं चाललं तर मग कसं काय पाणी साठा करायचं? सॉल्व करण्यासाठी पाणी ना हो तुम्हाला बरोबर आहे ना. तिथं काय कमी आहे मी सोडलं नाही मुद्दा म्हणून त्याला लेवल दिली वाटप चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. कधीतरी मॅडम कोणते आणि वडील ते ना बोला. बरोबर आहे. तिथून तुमचं जे डिस्ट्रीब्युशन आहे सोडायची पद्धत याच्यावर शाहूनगरला भेटीला नाही भेटीला त्यांची म्हणतात. आता हा जर प्रश्न आपल्याला सोडवायचा असेल तर आपल्याला मी पुन्हा काय म्हणतोय तुम्हाला की आम्हाला घंटेवारी तुम्ही इथनं पाणी वाढून द्या. आम्ही पूर्ण माहिती घेतली काय भागाला भरपूर पाणी जातं. नाही आता शाहूनगरचा पण पर्टिक्युलर विचार करता बाकीचे आमचं म्हणणे सगळ्यांना पाणी मिळावं असं नाही की दुसऱ्यांचं पाणी. पण आम्हाला जी आमची मेन अडचण आहे की तुमच्याकडून पुरवठा इथनं कमी झाल्यामुळं त्या टाक्यात कमी पाणी पडतंय. काही भाग उंचावर आता दादांनी सांगितलं की ओव्हरफ्लो टाकी झाल्याशिवाय काही भागाला पाणी लागत नाही. म्हणजे हा जो विषय आहे ना मग ती जर अर्धी टाकी असल्याने समजा जगतापाटीच्या आनंद सोसायटीला पाणी सोडलं तर त्या आनंद सोसायटी पर्यंत पाणी पोहोचत नाही. पोहोचतं किती 2 हंडे 1 हंड. आज बऱ्याचशा महिला अशा आहेत की काही 5-5 दिवस झालं साहेब पाणी नाही. आम्ही वारंवार तुमच्याकडे यायच्या अगोदर खालच्या यंत्रणेशी संपर्क करत असतो पण तितकाच आम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही. वॉर्मन प्रत्येक वेळी कारणं वेगवेगळी देतात, कदाचित खरी पण असतील. पण आपल्याला जर हा प्रश्न समूळ सोडवायचा असेल तर आमची प्रमुख मागणी की आमच्या ज्या शाहूनगरच्या टाक्या आहेत त्यांना इथून पाणी पुरवठा जो होणार आहे त्याचं जास्तीत जास्त आम्हाला किमान 4 तास पाणी वाढवून मिळावं. 80 HP नाही म्हणत आम्ही 40 HP तरी द्या. एका पंपाने तरी आम्हाला 40 HP वरती पाणी जाऊ द्यात. आमच्या भागाला पाण्याची कमतरता होणार नाही. आम्ही वारंवार ह्याच्यावरच आवाज उठवतोय की आम्हाला वॉलमनला आम्ही दोष देतोय त्याचं मान्य त्याचं आहे पण तुम्ही पाणी त्यांना द्या इथून. याचा अर्थ असा आहे पाणी वाढवून द्या आणि वॉलमनच्या ज्या काही ट्रिप्स आल्या असतं ते आम्हाला पण माहिती आहे. वॉलमन कोणतं सांगतो इकडं सोड तिकडं सोड त्याच्यावर तुमचं वजन जो आहे तो थोडासा कमी झाल्यासारखा वाटतं. तुम्ही त्याचं डिस्ट्रीब्युशन करा नाही तर शेवटी मग आम्हाला आंदोलनाचा विचार करावा लागेल. एकीने बोला तुमच्या पण अडचणी काही 5 दिवस जर पाणी जर येत नसेल यांना बेकरी ना तिथं फुटलेले कुठे कुठे आम्ही सांगितलं गटरात पाणी जातंय नवीन केलं. हा मग तुम्ही आता आमचा परवा केला खोदलाय रस्ता आणि लिकेज आहे ते आम्हाला दाखवतो तुम्ही ते असेल मागा हे परवानगी ते रोड खोदला तर चालेल तिथं पॅचिंग पुन्हा करून द्या तेवढं व्यवस्थित रोड डिस्ट्रीब्युशन आपण व्यवस्थित. नाही आता पहिला वर्ग एक मिनिट काय प्रॉब्लेम आहे सांगा तुम्हाला. एक 10-15 दिवस पाणी गेलं नाही एवढं नाही सोमवारी साहेब पाणी माझी विनंती वॉर्मनला पण 2 हंडे येणं म्हणजे पाणी देणं नाही. ऐका 2 तास म्हणजे 2 तास ठेवा पाणी पण कुठतरी ठिकाणी पाणी पुरतं का पाणी सांगा. सगळ्या महिला आहेत तुमच्या समोर की सोमवारी तो म्हणला पाणी सोडलं असेल कधी. माझा मूळ मुद्दा तोच आहे. मी प्रत्येक वेळी म्हणतोय ना त्यांनी तिकडे सोडून उपयोग नाही. पाणी जर ओव्हरफ्लो टाकी असेल तरच काही भागाला पाणी मिळते ही आमची अडचणच आहे. मग आता सोमवारी पाणी आलंय का विचार तुम्ही सोमवारी पाणी कोणाचं काय झालं असेल तर लाईन काढल्याशिवाय नाही सर्व किती ठिकाणी चेक केलं तुम्ही. हे सगळे चेक केले आमच्या सगळे फिरत पाणी पिसलं आहे का नाही. पाणी मिळाले समोर त्यांना. हो भेटले वॉलमनला पण बोलवलं की काय करा तुम्ही मीटर रिडिंग घेतलं ना साहेब तर तुम्हाला कळेल किती आले.
हा म्हणजे तुमचं हवेने फिरलं ना तरी तेवढं फिरलेलं नाही. फिरले नाही. काटा असतो ना तो शो करतो किती असं प्रेशर show करतो तो. अधिकारी हे साहेब कधीच फोन उचलत नाही. स्वप्नील जाधव झाले, त्याच्या अगोदर शिंदे साहेब झाले, त्याच्या अगोदर बरेच जण येऊन गेले, पण हे साहेब कधी फोनच उचलत नाही. तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत आहे का नाही म्हणजे पाणी मुबलक होतं. एवढ्या वेळेला आम्ही आज विनंती केल्या, पंप एकच तो सारखा बिघडतो, महिन्यातनं एकदा अशी अडचण व्हायची. वर्षाच्या अगोदर असं म्हणजे अशी अडचण नव्हती की कधी पाणी सगळ्यांना तळमळ असायची की बाबा लोकांना पाणी पोचावं. पण आता ह्या वर्षापासून आहे का नाही ह्यात काय राजकारण होतं की त्यात तुम्हाला पण माहित नसेल, पण ग्राउंड लेवलला एवढा प्रॉब्लेम व्हायला लागलाय म्हणजे मुद्दाम 4-4 दिवस आंबून आहे का नाही माणसांना ही केलं जाते. बाकीच्या भागाला टप्प्यात बरोबर प्रॉपर पाणी जाते. 9ला तर 9 तिथला वॉल फिरला जातो, रात्रभर तिकडे पाणी सोडलं जातं. आता कसं होतंय शाहूनगरमध्ये 3 टप्पे आहेत, जगतापवाडी त्याच्यामधला भाग आपला तो जगतापवाडीच्या वरचा आणि मंगळाईचा एक भाग आहे. मंगळाईला ओव्हरफ्लोचं पाणी द्यायला लागतं का तर चढावर आहे, तिथलं ओव्हरफ्लोचं पाणी झालं की खालच्या ह्याला पाणी सोडतात. पण नियोजनामध्ये कुठलंही त्यांच्याकडं वार वाईज कुठलं टायमिंग नाही, टायमिंग वाईज कुठलंही नाही आहे. जिथं त्यांनी का नाही वॉलमननी इथे येऊन आहे ना ह्या टायमिंगला ह्या कॉलनीला सोडलं जाईल, हे वार असं आम्हाला सांगावं इथे येऊन आणि व्यवस्थित ते वेळापत्रक करून द्यावं. आणि त्यात जर गाफीलपणा असला तर तुम्ही मग त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी. 3:30चा असेल तर मी ते 10 मिनिटं इकडे तिकडे होत्या, 4 पर्यंत तर पाणी लागावं आणि तिथून 2 तास अगदी जास्तीचं पण आम्हाला वेळ नको परत किंवा जास्त पाणी आहे ठेवलं 2 तास तर 2 तास पाणी द्या एवढीच अपेक्षा आहे. एक टाइम जास्त उशिरा नको कमी नको. त्या ह्याच्यामध्ये महिला घरी असतात त्यांची कामं वगैरे करून त्या पाणी भरणार. पण जर तुम्ही 3:30ला किंवा 3ला पाणी आहे आणि ओव्हरलोडचं पाणी सोडाल तर घरी कोण असलं तर पाणी भरेल का कसं भरेल. जर सांगितलं बाबा नाही तुमच्याकडे वहिनी पाणीला अर्धा तासात पाणी काय होणार आहे आमचं. महिलांची अडचण काय की बाबा वेळेत थोडंसं पाणी जे काय येणार आहे ते वेळेत भेटावं आम्हाला. जर 2 तास सोडताय तर 2 तास ठीक नीट द्या पाणी आम्हाला. आणि त्याला force नाही यायला पाहिजे. आणि ते खाली बरं का? पाणी नसतं, मंगळवारी नसतं आणि बुधवारी पण नसतं पाणी. 3 दिवस पाणी माझं पहिलं म्हणणं आहे, आम्ही पण सांगतोय अधिकाऱ्यांना, आम्ही प्रत्येक वेळी तुमच्याकडे येऊन तुम्हाला बोलत नाही, पण जे काय आमच्या भागातले अधिकारी आहेत मी व्हॉट्सअप माझा रेकॉर्ड दाखवतो, किती लिकेजेस दाखवले ती काढले जात नाहीत प्रॉपर. बरं ह्याच्यात प्रॉब्लेम असा की पाणी पण वाया जातंय, तिथले रस्ते पण खराब होत आहेत आणि लोकांना पाणी मिळत नाही. आज जर शाहूनगर मी खात्रीपूर्वक सांगतो, शाहूनगर मध्ये कमीत कमी 25 ते 30 मोठे लिकेज आम्ही वारंवार सांगतो. पण आपली यंत्रणा लावून आमचं म्हणणं एकच आहे की पाणी पण वाया जाऊन देऊ नका. तेवढं पण ह्याच्यावर टोलवलं काय जातंय ती नवीन आहे का जुनं आहे हे बायफर्केशन आम्हाला करावं लागते. मग जर जुनीचा असेल तर मेंटेनन्सचं वेगळं, नवीनची लोक त्याला हात लावत नाही. हा टेक्निकल इश्यू आपल्या डिपार्टमेंटचा आहे. आपले जे अभियंता असतील, जे भाग निरीक्षक असतील, त्यांना तुम्ही इन्स्पेक्शन स्वतःला पण करायला हवा. इन्स्पेक्शन पाणी सुटतं त्याच वेळी होणार आहे, असं दिवसात जाऊन इन्स्पेक्शन 11 ते 5 ऑफिस आवर्स मध्ये होणार नाही. ज्यावेळी सकाळी पहाटे पाणी 5ला लागतं त्याच वेळी कुठं लिकेज आहे, बाय फोर्स कुठे आहे, आम्ही प्रत्येक वेळी सांगतो. तर आपली एक सिस्टीम किमान आठवड्यातनं 2 दिवस आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला तुम्ही बरोबर घ्या, पहाटे 5ला उठवा आम्हाला, आम्ही येतो तुमच्या बरोबर. पण लिकेजेस निघाले पाहिजेत ही आमची विनंती आहे तुम्हाला, कारण लिकेजेस जर असतील तर पाणी प्रेशरने जाणार. आम्ही 100% मदत तुमच्या बरोबर करायला तयार आहे. याचा अर्थ असा होतोय की आपल्याकडून प्रशासनाकडनं चालढकल होतीये, निश्चिवसपणा होतोय. तुमच्याकडं पाणी आहे, तुमची मंडळी काम करत नाहीये किंवा कोणातरी दबावाखाली काम करताय असं चालणार नाही. ते ग्राहक आहेत त्यांना योग्य प्रेशरनं आणि जेवढं सरकारी 135 लिटरचं तुमचं असेल ना इथला 135 लिटर पर हेड प्रमाणे पाणी मिळालं पाहिजे आणि ते प्रेशर येऊ दे. काय होत आहे तुमचं 2 तास जर बारीक बारीक पाणी येत बसलं खड्ड्याखाली जाऊन महिन्याच्या कमरा गेला तसं काय नको. त्याच्यावर आम्हाला ठोस उपाय तुम्ही सांगा की काढणी किती दिवसात करणार. आता आपण काय करू हा बोला. आमच्याकडे पण 2 महिने झाले पाणी नाही. 2 महिने झाले. 2 महिने झाले बुवा गॅसवाले बुवा 2 महिने झाले पाणी घेऊन जा. आहे सगळं असे बरेच प्रॉब्लेम माहिती आहे का, ज्या ठिकाणी आता पाणी कमी आहे, आता शाहूनगर एरियामध्ये आपल्या सर्व ठिकाणी पाणी कमी आहे. तुम्ही मला सांगितलं की प्रत्येक एरियामध्ये आता 15 दिवसापासून किंवा 1.5 महिन्यापासून पाणी नाही. तर आपण काय करू, एक ट्राय करू. 15 दिवस आपण काय करू, वॉलमन आहेत आपले जे आहेत सर्वांवर कंट्रोल ठेवूया. 15 दिवस आपण प्रत्येक एरियामध्ये फिरूया की जेणेकरून डोर टू डोर प्रत्येकाला पाणी येते की नाही सर्व चेक करू. दुसरी गोष्ट काय होतं, लिकेजचा प्रॉब्लेम तुम्ही बोला.
आता लिकेज जे आहेत, आता आज जर सर्व टीमला होतं मी तिथे तीन दिवस द्या मला, 3 दिवसामध्ये सर्व लिकेजेस क्लिअर करतो. आणि तिसरी गोष्ट असं आहे की आता 15 एप्रिलपर्यंत आपण शाहूनगरची स्कीम आहे ती कमिशन करतोय. प्रॉब्लेम काय आपल्या स्टोरेज फॅसिलिटीचा प्रॉब्लेम आहे शाहूनगर एरियासाठी. आता जी आपली मंगळाईची टाकी आहे, त्यानंतर 4 व्यक्तीची टाकी आहे आणि मराठा कॉलेजची, हे एकदा कमिशन झाल्यानंतर स्टोरेज फॅसिलिटी वाढल्यानंतर हे जे रुटीन आहे ना की तुम्ही काय मॅडम बोलले की आपल्याला 2 तास पाणी सोडा किंवा 8 तास पाणी सोडा, हा, जे काय 2.5 तास पाणी सोडा किंवा 4 तास पाणी 24 तास सोडा, पाणी सोडा. ह्या ज्या गोष्टी आहेत ना तो आपण टाइम पिरियड वाढवायचा. चालेल. म्हणजे 2 तासाचा 4 तासावर ओके. जाईल. आणि वॉटर मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं ना तर तो 4 तासाचा आपण 20 तासावर पण घेऊन जाऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपण आता 15 एप्रिल आपली शाहूनगर कमिशन झाल्यानंतर ह्या गोष्टी आपण स्वतः करू. एक काम करा, 3 दिवसाच्या आत आम्हाला ती लिकेज करून हा, द्या. ते मी तुम्ही ते 15 गटरातलं दिवस काढून द्या. आता ताई थांबून द्या. आपण किती बोललो ना तर उपयोग होणार उपयोग नाही. आपल्याला काहीतरी कन्क्लुजन पर्यंत जायला पाहिजे. 3 दिवसात तुम्ही लिकेजेस काढून घ्या. Yes. 15 दिवसात तुम्ही बघू नका. 15 दिवस लागत नाही तेवढं नाही नाही नाही, हा ड्राईव्ह कशासाठी घ्यायचं आहे माहिती आहे का? ठीक आहे, आता एका कॉलनीमध्ये 45 घरं आहेत, 45 पैकी 20 घरांना व्यवस्थित पाणी जात आहे. राहिलेली 25 घरं आहेत त्यांना बाबा अर्धा तास पाणी जाते किंवा काय ठिकाणी 1 तास पाणी जाते, काय ठिकाणी 2 तास पाणी जाते. सगळा भाग असा उतारा होईल. तसं आपण नाही. काय करू आम्हाला माहिती आहे आहे? ना, आम्ही सांगतो ते प्रमाण करा. हम्म. जी टाकी तुमची फुल भरून घ्या. बरं. पहिली गोष्ट हा. ही तुमच्या हातात आहे. फुल भरल्यानंतर ज्या भागाला पाणी पहिलं सोडलं पाहिजे किंवा फुल असतानाच त्यांना सोडायची व्यवस्था करा. ओके. बरोबर आहे, म्हणजे त्यांचं पाणी जाईल. आणि सगळ्यांना सांगा, म्हणजे ज्यांना असं म्हणत नाही आम्ही की इतरांना कमी करा, इतरांना सांगा थोडंसं टायमिंग मध्ये फरक पडला, टायमिंग मध्ये तो वर्गाने होईल. एक 10-15 मिनिटं 20 मिनिटं इकडे तिकडे होईल. असा काय फरक पडणार नाही तुमचा. कारण काय आहे, हे किती दिवस 15 दिवस तुमच्या हिशोबाने, हे 15 दिवसासाठीच आहे. 15 दिवसानंतर तुमची ती स्कीम कार्यान्वित झाली की हा विषय येणार नाही. 100% हा, बरोबर आहे का नाही? मग 15 दिवसासाठी तुम्ही वॉलचं ऍडजस्टमेंट करा आणि टाकी फुल भरून घ्या. Yes. 3 दिवसात लिकेज काढा. आम्ही आज आहे बुधवार, आज बुधवार आहे, आपण सोमवारी बसूया. सोमवारी यावर बसूया. सर्वांनी यायचं सोमवारी, आपण सोमवारी बसूया. सगळ्यांनी यायचं. हा? साहेब, तोपर्यंत दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता आपलं खाली जे आपल्याला पंपाचा प्रॉब्लेम येत होता त्यात नवीन आता ह्याच्यामध्ये नवीनच घेतोय. एक्स्ट्रा स्पेअरला वगैरे फक्त एक प्रत्येक गोष्टीला आपण स्टँड बाय असतो. आपल्या मध्ये काय झालं 3 दिवस परत लाईट नाही, परत ते पाणी बंद पडलं होतं, हा विषय परत तो जुन्या रिपीट परत 3 वर्ष झाले त्या म्हणतोय की ती लाईट गेली की 3 दिवस पाणी येत नाही. एक तुमचं 2 तास जर इथं पाणी विस्कळीत झालं तरी प्रत्येकाला परत 5-5 पाणी एक्सप्रेस लाईन घेतील, एक्सप्रेस लाईनवरच कनेक्शन होतं आपलं. एमएससीडीसीने त्यामध्ये काय केलं पाहिजे का, त्यांच्या ऑफिससोबत तिथे कनेक्शन केलं, त्याच्यामुळे ते डिस्टर्ब झाले सगळं. आता 22 केवीचं आपण 33 केवी करतो, त्याचं काम आता चालू आहे, ते सुद्धा 1 महिन्यामध्ये कम्प्लीट करतोय आपण. तुमच्या टाकीतनं पाणी सोडताना यांचा काय संबंध आहे का? नाही ऐका टाकीतून जर पाईपलाईनला बारक्या अडकलं असेल, तुमचं ते डिस्ट्रीब्युशन चुकीचं आहे. Distribution- तुमचं- ऐका, तुमच्या टाकीला जे काय बाटल्या दोन असतात त्याला जाळी नाही, ही तुमचे दोष आहेत. आमचा दोष तुमच्या टाकीच्या मध्ये अडकल्यावर नाही, पाणी आम्ही भरत नाही साहेब. टाकीचं बोललोच नाही साहेब मी तुम्हाला, कनेक्शनचं सांगते. कनेक्शन पण आम्ही तुम्ही कसं सोडता. भेटलं? तसं नाही. तुम्ही पण त्या व्यवसाय केला तर माहिती, कनेक्शन तुम्ही पाणी सोडता, त्यातून पाणी येणार मोठ्या पाईप मधनं, तुमच्या फ्रीवेल मधनं आमच्याकडे येणार. ह्या सिस्टीम मध्ये आम्ही कुठं कधी काय आडवं घालतोय का? हा पाईपलाईन गजली आहे ती तू बदलायला पाहिजे, आम्ही बदलू. बरोबर. परंतु लिकेज मध्ये अडकलंय हा तुमचा आहे. तुमच्या टाक्यांना काय असतील ती व्यवस्था त्याच्यामध्ये करा. काय अडकलं तर तुम्ही 2,500 रुपये घेता, वर्षाचं बिल झालं. त्या मीटर पासून पुढे घ्या ना तुम्ही, आमचं काय म्हणणं फ्री मध्ये पाहिजे का हा, मग सगळं फ्री मध्ये नाही सर म्हणतो. आम्ही काय म्हणतोय सर, त्याच्यामध्ये जर काय अडकलं असेल का नाही तर तो घाणीचाच दोष आहे का नाही? प्रत्येक गोष्टी काय माहितीये का, प्रत्येक गोष्टी सहकार्याची भूमिका असते माझी. मी असं कधी म्हणत नाही किंवा तुम्ही पण जरा विचार करून नाही, बोलत. ऐका तसं नाही साहेब. आमचा विचार करून काय बोलतो? एका व्यक्तीला 3 वर्षातनं खोदायला लागलं, त्याचं बिल परवडेल का त्याला? अरे कशासाठी का खोदताय? कशासाठी मी काय म्हणतोय बघा, त्यामध्ये जर फॉल्ट असेल ना तर 100% आम्हीच करून देईल ना. मी बोललो का ह्या गोष्टी मी करून देणार नाही का बाकीच्या गोष्टी नाही. आपण एकदा चेक करूया आणि नंतर जबाबदारी फिक्स करूया ना. नक्की नक्की. बरोबर आहे. साहेब, आता काय झालं मागे पण बोलतात मला माहिती, आपल्या इकडे शेवटची वॉल हे केली, काढली, त्यानंतर काचेच्या बाटल्या, हाडकं बिडकं ती बरं काय काय आलं. आता म्हणजे त्याला फिल्टरेशन अहो, झाडाची मुळं ते अडकली. बरोबर, चुकीचं आहे. अडचण कुठे येते? आपल्या टाकीला तुम्ही बारकाईत जाऊन बसता. झाली. मीटर पासून पुढे घेऊन जाते. तर तो प्रॉब्लेम
तुम्ही येत नाही. यात काय आम्हाला माहिती भेटली तर तुमच्या आम्ही काय अडचण चेक करू. आहे. ते बरं करू. साहेब, त्या मीटिंगमधनं आम्हाला एक तुम्ही आता 15 दिवसाचा असेल, महिन्याचा असेल, तो स्कीम हँडओव्हर करत तुम्ही आम्हाला तुम्ही इथनं 2 तास तरी किमान पाणी वाटतो. आणि एका बुधवारी टायमाला तुम्ही- 2 कॉक सोडू नका. ऐका, बुधवारी एकच कॉक सोडा. हा. एका टायमाला 2 कॉक सोडले की घराला अजिबात पाणी जातं आणि असं सगळं करा पाणी येतं. थोडं लेट ते काय करतो होईल. माहितीये का पाणी सोडताना हा, बोला असू बोला दे की, सांगा असू दे की. की, ऐकू दे की. बोला ना. एका टायमाला दोन कॉक सोडते सगळं टेलिफोन एक्सचेंजला पाणी जाते खाली जातं आणि आणि आता पाणी पाणी येतं. येतं. उताराचा वरचा प्रॉब्लेम आहे हो सर कुठे साहेब हा? उतारच्या माणसाला पाणी येत नाही, पाणी उतारच्या नाही, माणसाला. नाही. हा प्रॉब्लेम आहे पाणी नाही. ते तुम्ही कशासाठी थांबवलेले आहेत तर नगरपालिका आता परवानगी देत एका नाही टायमाला रस्ते खांदा आता रस्ते खांदा चालू झालेले वळ टाकून घ्या ते करू सर. बरं आम्ही 15 दिवसात या सगळ्या नवीन योजना आणणार आहेत म्हणून आम्ही थांबलेलो 100% आहे करू तुम्ही 15 की तुमचाही खर्च नको एक पण मिनिट. लोकांना पाणी मिळतं त्यासाठी ती म्युन्सिपालिटीची एकदा परमिशन शाहू अर्ज नगर करा. सोडा, एकदा आणि तुम्हाला टेलिफोन देतो. एक्सचेंज सोडा. आलं का लक्षात? वेळ दे ना त्यांना. आणि हा लिकेजचा विषय जो आहे लिकेज म्हणजे काय झालंय थोडंसंच असणार आहे काय 4-5 फुटाचा तुमचा असेल तो खोदा आम्हाला करून द्या. Yes. करून मी देऊ. साहेब कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा तुम्ही सूचना द्या. आता कॉन्ट्रॅक्टर चेंज करतो सर. नाही नाही हे जे आपण नवीन Contractor योजना चालली change आहे करा. ना, योजनेच्या अंतर्गत जी आता खुदाई झाली ना ती करू नका साहेब. ती जर पावसाळ्याच्या आत फक्त 100% एवढं मार्गी लावा. काय माहिती आहे का? कारण एकदा पावसाळ्यात चालू झाली की मेडिसिन येणार. आता स्वयंपाक नाही झाला, जेवण. विटामिन्स द्या. आमचा पण काय प्रश्नच नाही. ठीक आहे आपण एक काम करू सोमवारी सगळे जण परत येऊ. सोमवारी आणि आता आम्हाला वडील कुंटे दिले साहेब आम्हाला कुंटे, कुंटे. कारण कुंटे साहेब. वडील साहेबांच्या वयोमानानुसार नाही त्यांना तेवढं तितकं मी स्पष्ट बोलतो. तर कुंटे साहेब असं लोकांची जी तक्रार आहे आपण फोन उचलत नाही. एक काम करायचं कोणाला ज्यांनी फोन उचलला नाही की यांना व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्ही फोन उचलत नाही सोमवारी इथे घेऊन यायचं 15 दिवसात इथे घेऊन यायचं अडचण नसेल तर आपल्याला काय फोन कशाला करतो आम्ही प्रॉब्लेम जरी असेल ना तरी मला मेसेज करा तरी तुम्हाला चालेल, काही प्रॉब्लेम कुंटे साहेब फोन केलेला तुम्ही फोन उचललेला नाही बघतोय स्टेप बाय स्टेप. ओके परत एकदा सोमवारी सोमवारी परत सगळ्यांनी एकदा हे यायचं. आपण काय करू माहिती का आता हे आपल्या टीमला सांगतो मी क्लोज मॉनिटरिंग करू. बाकीच्या गोष्टी अजून काय प्रॉब्लेम असतील तर आपण सोमवारी डिस्कस हो, ठीक आहे. काय तर आम्हाला बोलवा तुम्ही मॉनिटरिंग करता ठीक आहे सर. आम्ही आम्ही मदत करायला आम्ही सगळं सहकार्य करणार सर. सगळं सहकार्य करणार. आजचं काय आज आहे ना मॅनेजमेंटचा विषय तो बघा बघायला या पहिलं पाणी किती येते. आमच्या इकडे प्रॉब्लेम असेल काही कॉलनीत उतार आहे असा. खालच्या घराला पाणी जातं वरच्या घराचा मीटर असा फिरतो नुसती बिल हा, नुसती बिलं येतात. त्याला त्यात नवीन योजनेत आपण एअरवॉल म्हणजे आहे का HDP ला एअरवॉल नसेल. हा कारण की डिस्ट्रीब्युशनला यावं नसतं कधी. नाही का नाही बरं तुमच्या कनेक्शनच्या अलीकडे एक घाला ना त्याला आहे की आपल्याला ते बऱ्याच कॉलनीमध्ये असं होतंय नाही, उताराचं त्यात आता साडा कॉलनी 100% येते सर. पण खालची हा, ठीक. वॉल ऑपरेशनचा विषय आहे तो. की आपल्याला 15 वर्षात ते म्हणतात सुरू करून देतो विषय आहे ना असं आपण हे करूया बरोबर. आणि बऱ्याच पब्लिकला आम्ही सर ह्याच्यावर थांबवलेलं आहे की 15 तारखेपर्यंत तुम्ही करणार आहे ती माणसं आमच्या 15 तारखेला जर कनेक्शन नाही गेली तुम्ही आज महिलांच्या सगळ्या जमल्या आणि फोन आले आम्हाला म्हणजे सोमवारी अण्णा मला योगाकडे भेटले अण्णा नाही नाही हा. तुम्हाला एक सांगू का यामध्ये काय वाईट गोष्ट नाही हा? हे माझं कामच आहे शेवटी म्हणजे आणि त्यात चुकीचं काय सगळ्या महिलांना दोन साहेब आपल्या शाहूनगर मध्ये राहिला होते तेव्हा तुम्ही हक्काने सांगा त्यांना काय. ते कंटाळून गेलं असं म्हणायचं दोन आज या ठिकाणी शाहूनगरमध्ये गेले अनेक दिवसापासून पाण्याचा जो विस्कळीतपणा आहे त्या विषयासंदर्भात आम्ही सर्व शाहूनगरवासीय महिला असतील नागरिक असतील सर्व युवक वर्ग असतील आज आम्ही जीवन प्राधिकरणाचे वाघमारी साहेब जे आहेत जे वॉटर सप्लायचे हेड आहेत त्यांची गाठ घेऊन ज्या काय आमच्या समस्या आहेत मुख्य समस्या हीच आहे की गेल्या अनेक दिवसापासून पाण्याचं वितरण व्यवस्था व्यवस्थित नाही आहे मुबलक पाणी मिळत नाही आहे. आज तर महिला वर्ग ह्या आवेशात होता की आज इथं त्या ऑफिसला आपण टाळे ठोकायचे आज हंडे घेऊन इथं हा रस्ता अडवायचा या भूमिकेत आम्ही होतो. परंतु आज इथं आल्यानंतर साहेबांना सर्व महिला वर्गांनी ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सांगितल्या त्यावरून साहेबांनी असं सांगितलं की येणाऱ्या 15 दिवसात आपण नवीन योजना चालू करतोय आणि तोपर्यंत जे काही करता येईल तोपर्यंत मी
हा प्रश्न व्यवस्थित मार्गी लावण्यासाठी स्वतः लक्ष घालून पाण्याचं वितरण व्यवस्था व्यवस्थित होईल यासाठी मी स्वतः लक्ष घालून हे मार्गी. शाहूनगरमध्ये जो पाण्याचा विस्कळीतपणा झालेला आहे याला प्रशासन पूर्णपणे वॉटर सप्लायचं जबाबदार आहे. कारण की योग्य पाणी जे द्यायला पाहिजे आहे ते त्या 4 भिंतीच्या टाकीमध्ये येत नाही आहे आणि त्याची त्यांनी कबुली दिलेली आहे. आजपासून ते 4 भिंतीच्या टाकीला जास्तीत जास्त पाणी देतील आणि ज्या भागाला टाकी फुल असतानाच पाणी जातंय अशा भागांना पाणी पुरवठा केला जाईल. 3 दिवसात सगळी लिकेजेस काढली जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही सगळेजण सोमवारी पुन्हा ह्या ऑफिसला येणार आहे. येत्या 15 दिवसात त्यांनी सांगितलं आहे की नवीन योजना सुरू करतोय, पण तोपर्यंत माणशी 135 लिटरचे आमच्याकडनं बिल घेताना तुम्ही लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे पाणी आम्हाला मिळालं पाहिजे याची आम्ही त्यांना कल्पना दिलेली आहे आणि ते त्यांनी देतो. प्राधिकरण ऑफिसला जमा झालंय कारण पाण्याची खूप समस्या मोठी आहे. गेले 1 ते 6 ते 7 महिने झालं पाण्याची अडचण आहे ना. आता हे 4 ते 5 दिवस झालं तर पाणी कुठल्याच प्रमाणात कोणाला जगतापोडी कॉलनीमध्ये मिळालं नाहीये. त्यासाठी आम्ही इथं आज ऑफिसला आलेले. सरांनी सांगितल्याप्रमाणे की ह्या 15 दिवसामध्ये पाणी पुरवठा एकदम चांगल्या प्रमाणात सोडला जाईल आणि सोमवारी त्यांनी सांगितले आहे की तुम्ही परत इथं येऊन अपडेट द्या आणि आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. धन्यवाद.